श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या एका छोट्याशा ब्लॉग व्हिडिओमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे हाऊस क्वीन रुही. तर मागच्या ब्लॉगमध्ये जसं सांगितलं, साखरपुड्याचा कार्यक्रम झाला आणि सगळे कार्यक्रम हे एकाच दिवशी असल्यामुळे घाईघाईत सगळे पार पडले. तर इथं शॉर्टकटमध्ये हळदीचा कार्यक्रमही झाला आणि मोबाईल पूर्ण डिस्चार्ज झाल्यामुळे माझ्या मोबाईलमध्ये कुठलीही हळदीची क्लिप नव्हती. त्यामुळे फोटोग्राफर दादांकडून ही क्लिप घेतली छोटीशी आणि या क्लिपमध्ये मी दिसले नाही. त्यामुळे पुढे मी माझे फोटोज मोबाईलमधले टाकलेले आहेत. काही नवरीसोबत होते, काही अवनसोबतही काढलेले होते. त्यानंतर छान अशी हळदीचा कार्यक्रम झाला आणि लग्नाची घाई झाली, कारण वेळेला लग्न लावायचं होतं. अशा प्रकारे वैदिक पद्धतीने लग्न सोहळा छान असा पार पडला. त्यानंतर कन्यादान सुरू झालं. तर आमच्या इकडे नवरीचे आईवडील आणि नवरीचे मामा मामी कन्यादान करत असतात मुलीला. त्यामुळे नवरीच्या आईवडिलांनी कन्यादान केल्यानंतर तर आम्हाला मान देण्यात आला. आम्हाला काय मुलगी नाही, परंतु भाची ही मुलीपेक्षा कमी नसते आणि भाचीचं कन्यादान करणे इतकं पवित्र काम कुठलंच नसतं. इतकं छान पवित्र काम आमच्या हातून पार पडलं. खरंच खूप आनंद वाटला या गोष्टीचा आणि आयुष्यात पहिल्यांदा कुणाचं तरी कन्यादान आमच्या हातून झालं, यानेच खरं तर मन भरून आलेलं होतं. अशा पद्धतीने सगळ्या रीतीप्रमाणे विधी पार पडले आणि सगळ्या पाहुण्यांच्या उपस्थितीत आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा लग्न सोहळा छान असा पार पडला. प्रत्येक लुकमध्ये नवरीबाई खूप छान दिसत होती. एकाच दिवशी सगळे कार्यक्रम असल्यामुळे खूप घाई होत होती खरं तर, परंतु खूप छान प्रकारे सगळे कार्यक्रम पार पडले. त्यानंतर नवरीला वाट लावण्यात आलं. तर ही क्लिप आहे नवरीच्या घरची, म्हणजे नवरदेवाच्या घरची. तर नवरीचे छान असा गृहप्रवेश करण्यात आला आणि खूप छान प्रकारे डेकोरेशन केलेलं होतं त्यांच्या इकडच्या मित्रपरिवारांनी. तर औक्षण वगैरे करण्यात आलं आणि गृहप्रवेश करण्यात आला. असा होता आजचा गडबड गोंधळीतला दिवस. तर कसा वाटला विवाह सोहळा आणि सगळाच कार्यक्रम? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जाता जाता तेवढं चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशा छानशा ब्लॉग व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या. रामकृष्ण हरी.